एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी पाहिजे, दोन त्याच्यापेक्षा जास्त असतील तर चांगलंच आहे, पण किमान एक तरी पाहिजे ज्याच्यावर आपल्याला विश्वास आहे की ही व्यक्ती आपल्याला जज नाही करणार आणि इथं आपण विश्वासपूर्वक मोकळे होऊ शकतो, मोकळेपणानं आपली म्हणजे जे काय आपल्या भावनांचा उद्रेक आहे ते मांडू शकतो. आता ह्या केसेसमध्ये माझ्या बाबतीत काय होतं अशा सिनेरिओमध्ये की मोस्टली आपल्याच मनाला आपले सोल्युशन माहिती असतात. फक्त आपलं ज्यावेळेस आपण आपल्या आतमध्ये स्वतःशी संवाद किंवा ओव्हर थिंकिंग, विचार, बेचैनी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात, त्यावेळेस आपण त्या क्लिअर कुठल्या कन्क्लुजनला येऊ शकत नाही. पण ज्यावेळेस आपण एखाद्या जवळच्या विश्वासाच्या व्यक्तीशी संवाद साधत असतो की जी व्यक्ती आपल्यासाठी तिचं ब्रेन ओपन ठेवून जज न करता आपलं ऐकून घेत असते, तर त्यावेळेस 90% सोल्युशन आपण सांगत असतो, म्हणजे आपले स्वतःचे. कारण आपल्याला आपला अभ्यास पुरेपूर असतो. फक्त काय होतं की तिथं आपल्याला तो कम्फर्ट जाणवतो की इथं आपण मोकळे होते. ते मोकळं होण्यामध्ये एक असे ते डॉट्स असे जोडत जातात आपल्या स्वतःच्या बोलण्यातले, संवादातले, की आपले सोल्युशन्स आपणच सांगतो किंवा किंबहुना त्या व्यक्तीला तरी त्या दिशेला घेऊन जातो की तिनं सोल्युशन, समोरच्या व्यक्तीने पण आपलं सोल्युशन सांगताना आपण ती इनडायरेक्टली दिशा द्यायचा प्रयत्न करतो की हे मग मला सोपं राहील का, मग ते राहील का, हे असं